काय लसूण सोलण्याचा कंटाळा येतो, मला पण खूप कंटाळा येतो. पण हॉटेलमधले शेफ कसं काय हो 5-5 किलो लसूण एक 5-10 मिनटामध्ये सोलून मोकळे होतात. तर त्या शेफची ट्रिक आपण इकडं वापरणार आहोत. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे सुप्रिया शिंदे, चॅनलचं नाव आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्स. तर चला तर बघूया आपण लसूण सोलण्याच्या अशा कोणत्या सोप्या पद्धती आहेत जेणेकरून आपलं काम आसान होईल. तर सगळ्यात आधीची पद्धत, सगळ्यात फर्स्टवाली पद्धत जी आहे, टिप जी आहे, तर आपल्याला आता एवढाच लसूण सोलायचा असेल, नखांनी लसूण सोलायला त्रास होतो, तर काही नाही, एक चाकू घ्यायचा आहे आणि लसूण घ्यायचा आहे हातामध्ये. लसूणच्या जे सगळ्यात वरचं जे टोक असतं ते चाकूनं असं हलकंसं तोडून घ्यायचं आहे. आणि आता मज्जा बघा, एका सेकंदाच्या आतमध्ये पूर्ण पाकळ्या रिकाम्या झाल्या की नाही बघा. फक्त वरचं टोक जे असतं ते टोक हलकंसं असं चिरून घ्यायचं आहे. 2 मिनटामध्ये खालचा लसणाचा पाचोळा लगेच निघतं. ही झाली ट्रिक नंबर 1, जी की आपण थोडंफार लसूण सोलायचं असेल तेव्हा वापरू शकतो, किंवा घरातल्या घरात जर लसूण थोडंफार भाज्यांना वगैरे घ्यायचा असेल सोलून लगेच्या लगे, नखांनी सोलता येत नाही, तर ही अशी आपण ट्रिक वापरू शकतो. आता ट्रिक नंबर जी आहे ती आहे 2, ती ही सगळ्यांनाच माहिती आहे. फडशीवर थोडासा तो समोरचा भाग ठेचला की लगेच त्याच्यावरचा पाकळ्या त्याच्यावरच्या रिकाम्या होतात, लगेच निघून जातो पाचोळा. ही झाली ट्रिक नंबर 2. ही सगळ्यांना, आय थिंक सगळ्यांनाच माहीत असेल. थोडंफार लसूण सोलायचा असेल तर आपण या ट्रिक यूज करू शकतो. चला, आता जर सण समारंभ असेल आणि सण असेल, घरातल्यांना जेवायला करायचं आहे, भरपूर असं पुरणाचं जेवण करायचं आहे, आमटीसाठी, कटाच्या आमटीसाठी भरपूर लसूण पाहिजे आहे आपल्याला, 5-7 पाकळ्या लसूण पाहिजे आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, हातावर आपलं गोडं तेल घ्यायचं आहे. गोडं तेल हाताला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या हातावर चोळायला लागायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला लसणाच्या पाकळ्या हातावर चोळून जर हाताला जर आग होत असेल तर लसणाच्या पाकळ्यांना तेल लावायचं आहे. एका कॉटनच्या कपड्यामध्ये ह्या पाकळ्या घ्यायच्या आणि तसं मग हातात त्या कापडावर चोळून घ्यायचा, म्हणजे अशा पाचोळा त्याचा दूर होईल. तर बघा, हातावर चोळून सुद्धा लसणाचा पाचोळा दूर झालेला आहे. बघा किती साधी सोपी सरळ टिप आहे. आय थिंक आता कोणत्याही आपल्या गृहिणींना लसूण सोलायचा कंटाळा येणार नाही किंवा नकोसं वाटणार नाही. अशा ह्या साध्या सरळ सोप्या टिप्स आहेत. आता ही सगळ्यात लास्टची टिप जी आहे ती आहे, आता घरामध्ये लग्न आहे किंवा खूप मोठा कार्यक्रम आहे, खूप सारा लसूण सोलायचा आहे, तर काही नाही करायचं आहे, कारण ह्या लसणाची आपल्याला साठवण करून ठेवायची नाही आहे. म्हणून हा लसूण आपण थोड्याशा कोमट पाण्यामध्ये लसणाचा पाकळ्या घालायच्या आहेत, किंवा डायरेक्ट तुम्ही जर लसूण भाजून घेतला आणि चोळला की लगे तोही लसूण निघतो. तर असं पाण्यामध्ये लसूण भिजून ठेवायचं आहे, कारण आपल्याला ह्या लसणाची काही साठवण करायची नसते. ओला लसूण असेल तर खराब होईल, पण लग्नामध्ये जेवढा पाहिजे तेवढाच लसूण ते लोक आपल्याला सांगतात. तर डायरेक्ट पाण्यामध्ये हा लसूण एक 10-15 मिनटासाठी भिजवायचा आहे. 10-15 मिनटं झालेली आहेत. बघा, पाकळ्या नुसत्या तुम्ही हाताने जरी त्या लसणाला असं घासलं तर त्याच्यावरच्या पाकळ्या निघतात. हे बघा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, मी नुसती हाताने त्याला घासते आणि आल्लद वरच्या पाकळ्या निघत आहेत. ही एक साधी सरळ सोपी टीप आहे. तुमच्या घरामध्ये जर कोणाचं लग्न असेल किंवा बारसं असेल किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, भरपूर सारं जेवण बनवायचं असेल, 5-6 किलो लसूण सोलायचं असेल किंवा 2-3 किलो सोलायचं असेल, तर तुम्ही लसणाचे गड्डे फोडून घ्यायचे, लसणाच्या पाकळ्या अशा वेगळ्या करायच्या आणि असं कोमट पाण्यामध्ये, आता हा थोडा आहे पण तो लसूण जास्त असणार, 2-3 किलो म्हणलं तरी जास्त असणार, तर तो लसूण कमसे कम अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. कोमट पाणी घ्यायचं आहे, जास्त गरम पाणी घ्यायचं नाही, नाहीतर तिकडं लसणाची चटणी बनून जाईल. जास्त कडक पाणी घेतलं तर मीडियम आपलं बोट बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला अजून एकदा ट्रायल दाखवते. बघा, हाताने सोडले की सगळ्या पाकळ्या वेगळ्या होतात. सगळा लसणाचा वरचा जो पाचोळा आहे लगेच निघतो, काहीही मेहनत लागणार नाही आहे. हे बघा, आणि नंतर ना तुम्ही हे पाणी गाळून भाज्यांना वगैरे पण यूज करू शकतात. लसणाचं पाणी भाज्यांना वगैरे यूज करू, चाळणीनं काढून घ्यायचं, पाचोळा एक इकडं होईल आणि पाणी जे राहतं ते आपण डाळीला किंवा कशालाही यूज करू शकतो बरं का. जर तुम्हाला जर आवडत असेल तर करू शकता, नाहीतर तुम्ही पाणी सरळ टाकून देऊ शकता किंवा झाडांमध्येही टाकू देता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब